नमस्कार, मी निशिगंधा. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण एक व्हेज भाजी बनवणार आहोत हॉटेलसारखी. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण हे मटार आणि फ्लॉवर थोडेसे उकडून घेऊया. पाच मिनिटं उकडून घ्यायचे आहेत, तोपर्यंत आपण पुढची रेसिपी बघूया. आता इकडे मी कढई ठेवलेली आहे आणि जे आपण मटार आणि फ्लॉवर अर्धा उकडून घेतलेला तो टाकून परतून घेऊया. त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे मी. थोडीशी हळद टाकूया आणि थोडीशी कलरची परतवूया. दोन मिनिटांनी परतून झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊयात. त्याच पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. पातेलं तापलेलं आहे. असे चौकोनी केलेले बटाटे आपण तळून घेऊयात. खरपूस होईपर्यंत आपण ते तळून घेऊयात. यामध्ये पण सुद्धा थोडीशी हळद टाकूया, थोडीशी कलर टाकूया, पुन्हा परतून घेऊयात छान. बटाटा सुद्धा आपला छान परतत आलेला आहे. असा थोडा खरपूस होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे छान चव लागते. आता आपण हा काढून घेऊयात. आता कढई तापलेली आहे. यामध्ये आपण मसाल्याची ग्रेव्ही करून घेऊयात. फोडणी देऊयात. लसूण टाकूयात. लसूण असं असेल तरी चालेल, आपल्याला वाटण करून घ्यायचंय. आता असं उभा पातळ चिरलेला कांदा आपण त्यामध्ये टाकूयात. तो सुद्धा छान परतवून घेऊया. असा बारीक कांदा लाल होईपर्यंत आपण त्याला परतवूया. कांदा आपला छान परतून झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया. परतवून घेऊया. पाच मिनिटानंतर आपला टोमॅटो छान मऊ झालेला आहे. यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. त्यासाठी मी इकडे हळद, सब्जी मसाला, तेज तिखा आणि बेडगी कलरची घेतलेली आहे, ती टाकून घेऊयात. मिक्स करूयात. मसाला छान परतून झालेला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे मीठ टाकून घेऊया.
छान. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक 5 मिनिटं वाफ देऊयात. पाच मिनिटं झालेली आहेत. आपण बघूयात आपला मसाला. कलर सुद्धा छान आला. आता आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड झाल्यावर त्याला बारीक करून घेऊयात. तर आता आपला ग्रेव्ही मसाला तयार झालेला आहे. मी परत तीच कढई वापरलेली आहे कारण त्याला मसाला आहे म्हणून. आता यामध्ये आपण फोडणी तयार करूयात. तापलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा आपण तेल टाकूयात. तेल आपलं चांगलं तापून देऊयात. तेल आपलं छान तापलेलं आहे. आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात. थोडंसं हिंग टाकूया आणि आता बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा छान लाल परतून घेऊया. थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली मी. कांदा आपला छान परतून झालेला आहे. आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया. वाटणाची पेस्ट पण छान झाली होती. आपण ते त्याच्यात टाकून घेऊया. सुंदर वास येतो. छान परतून घेऊया. आता आपण यामध्ये 1 छोटा चमचा दही टाकूया. मिक्स करून घेऊया. मस्त ग्रेव्ही झालेली आहे, एकदम हॉटेल स्टाईल. एक 5 मिनिटं परतून घेऊ. हा मसाला आपला 5 मिनिटांनंतर तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये भाज्या टाकून घेऊया. मिक्स करूया. सुंदर. आता यामध्ये आपण एकदम थोडंसं पाणी टाकून अजून एक 10 मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊयात. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण भाजी उघडून बघूया. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. सुंदर सुंदर. यामध्ये तुम्ही पनीर सुद्धा ऍड करू शकता. गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपली ही व्हेज भाजी तयार झालेली आहे. आपण टेस्ट करूयात. त्यासाठी मी इकडे हे बटर नान केलेलं आहे. टेस्ट करूया. एकदम हॉटेल स्टाईल. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. धन्यवाद.